आई, आज खूप बोर झालंय. आज ना काहीतरी गमतीदार सांगा. फिलॉसॉफी नको बरं का. का ग? असं गंमत गंमत काहीतरी छान सांगा. बर बर. घाबरणार नाहीस? घाबरण्यासारखं आहे का? जास्त मला नको. मला घाबरवायचंय तुला. म्हणजे फार पण घाबरण्यासारखं नाहीये. फार फार तर तू कानाला रुमाल बांधून रात्रीची झोपशील एवढं घाबरण्यासारखं आहे. असं काय? बघ तर गंमत ऐक. चालेल चालेल सांगा. अं, मी सुद्धा त्यामुळेच कानाला रुमाल बांधून अगदी उन्हाळा असला तरी झोपते. होय. तू सुद्धा झोपशील अशी चालेल. गंमत आहे. माझ्या लहानपणी आनंद सुतार म्हणून आम्हाला एक शिक्षक होते बघ. त्यांनी ही गोष्ट त्यावेळेस सांगितलेली, ती माझ्या अजूनही लक्षात आहे आणि आवडते मला ती गोष्ट. एक बाई असते आणि तिला ना खूप डोकेदुखी असते, प्रचंड डोकेदुखी असते. तिचं डोकं दुखायचं थांबतच नसतं. काही वेळेस तर अशी वेळ येते की ती भिंतीवर आपलं कपाळ आपटत असते, इतकं तिला डोकेदुखी होत असते. बापरे. आणि मग सगळे दवाखाने होतात, आजूबाजूचे परिसरातले सगळ्या दवाखान्यांची औषधं सगळं सगळं चालू असतं, पण तिची डोकेदुखी काही थांबायचं नावच घेत नसते. आणि मग एकदा एक डॉक्टर मग तिला सांगतात की तुम्हाला काही इथं स्थानिक लेवलवर काही तुमचं बरं होईल असं दिसत नाही, तर तुम्ही ना मुंबईला वगैरे एक चांगल्या मोठ्या दवाखान्यात दाखवा. मग आता तिला पर्यायच उरत नाही, कारण ती डोकेदुखी थांबतच नसते. आणि मग शेवटी तिला तिच्या घरातले मुंबईला नेतात. आणि मग मुंबईला नेल्यावर ना रसिका, त्या सरांनी जसं वर्णन केलं होतं ना तसं मी आता वर्णन करते बघ. तर मुंबईला नेल्यानंतर दवाखान्यात ते सगळं तिच्या प्राथमिक तपासण्या होतात वगैरे, आणि मग डोक्याचं स्कॅनिंग वगैरे केलं जातं. आणि डोक्याचं स्कॅनिंग केल्यावर रसिका काय इथं लक्षात माहिती का, काय? की त्या बाईच्या मेंदू भोवती एक गोम फेऱ्या घालत असते. गोम माहिती ना कशी असते? हो. 100-150 पाय असणारी, हो. काळी भोर अशी, ती माझ्या अंगावर काटा येते अशी ती गोम त्या बाईच्या मेंदू भोवती फिरत असते. आणि जेव्हा जेव्हा ती, तर मेंदू किती मऊ असणार ना, जेव्हा जेव्हा ती गोम त्या मेंदूला अशी नांग्यांनी धरते तेव्हा तेव्हा त्या बाईला प्रचंड डोकं दुखत असतं. आणि मग डॉक्टरांना फार एक गंभीर समस्या दिसते ती. आणि मग ते सांगतात की त्वरित ऑपरेशन करावं लागणार आहे, अन्यथा यांच्या जीवाला धोका आहे. झालं, मग लगेच ऑपरेशनला घेतात. टेबलवरती बाई झोपलेली असते आणि त्या सरांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे सांगते. आणि मग त्या बाईचं पूर्ण कवटी ठोकून ठोकून ते असे बाहेर ठेवतात. आणि कवटी बाहेर, आणि मग त्यांना ते सगळं आतलं दिसतं, इमॅजिन. आणि बघतात तर काय, तो लालभडक मेंदू आणि त्या मेंदू भोवती फिरणारी काळी भोर गोम. डॉक्टरांना आता वाटतं की आता आहे, आता फक्त काय चिमट्याने धरायची आणि काढून टाकायची, डोकेदुखी संपली. त्या बाईला काहीतरी अर्ध्या तासाची भूल दिलेली असते. आणि मग डॉक्टर लगेचच तयारी करतात आणि त्या गोमीला पकडायला जातात. आणि आता कुठला पण सरपटणारा प्राणी, त्याला टच केले की तो जे काही असेल तो पकडतो. मग ती गोम सुद्धा काय करते, ते पकडायला गेले की ती पटकन ते मेंदूला धरते जोरात. बापरे. सोडतच नाही. आणि मग ती बाई बेशुद्ध असते तरी पण थाड 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 उडायला लागते. मेंदू ऍक्सेप्ट करते ना. आणि मग डॉक्टरांना कळतच नाही, असं ते 2-3 वेळा प्रयोग करतात. 2-3 वेळेस ती गोम धरते मेंदूला आणि ते बाईचं थाडथाड उडत असते. मग आता भूल उतरण्याची शक्यता आहे. ते मेंदू, ते कवटी तशी आहे, ते फोडलेलं आहे सगळं, त्या बाईची भुलीची उतरण्याची शक्यता आहे, असं सगळं गोष्टी. डॉक्टर घामाघूम होतात, आता करायचं काय. आणि मग हवालदिल झालेले असतात, सगळे विचार करत असतात काय करावं काय करावं. बरं, मेंदूची जागा आहे, काय स्प्रे मारून काढता येणार आहे का. आणि मग हताश होऊन जातात डॉक्टर, की करायचं काय. सगळं तर समोर दिसतंय, एक छोटासा किडा, पण तो MBBS सर्जन डॉक्टरांना त्यांनी अंगावर काटा आणलेला असतो. आणि मग शेवटी हवालदिल होतात डॉक्टरांनी. मग त्यांना कळतं की केस गेलेली आहे, आता काय करणारच काय. जेवढं ते पकडायला जाऊ तेवढं ती जोरात धरणार आणि कदाचित ती बाई दगावण्याची शक्यता. आणि मग डॉक्टर एजाऱ्या घालत असतात आणि तिथं एक वॉर्डबॉय येतो. तो बघत असतो सगळं काय चाललंय त्यांचं, ब्रदर. तर तो म्हणतो, डॉक्टर साहेब मी प्रयत्न करू का. डॉक्टर खेकसतात अंगावर, म्हणतात काय रे, आम्ही एवढे MBBS सर्जन झालं तुझं काय मध्येच. तो म्हणतो, डॉक्टर साहेब असं पण म्हणतात तर बाई मरणार आहे, तशी पण मरणार आहे, एक प्रयत्न तर करू द्या मला. सगळ्यांना आश्चर्य वाटतं, इगो हर्ट होतो सगळ्यांचा. पण डॉक्टर पण म्हणतात जाऊ दे, घेऊ करू दे प्रयत्न. आणि मग तो जातो आणि एक छोटीशी सळई टाईप असं सुई गरम करतो आणि ती गोम जी असते की नाही अशी, त्या गोमीच्या बरोबर मधल्या भागाला लावतो.
कुठलाही सरपटणारा प्राणी मधल्या भागाला स्पर्श केला की तो उलटा होतो आणि मग पटकन तो त्या चिमट्यानं बाजूला करतो आणि मग त्या बाईचा प्राण वाचतो. थोडक्यात काय रसिका, आपल्यापेक्षा कमी असणाऱ्या माणसाला, कमी शिकलेल्या माणसालाही कधी कमी लेखू नये. मॉरल दिलंच तुला मी आजही. पण गमती मी कधीच नाही विसरले ही गोष्ट, मला फार आवडते ही गोष्ट.